आज सर्व शेतकरी खुश. आज दुपारी 1 वाजेपर्यंत पीक विमा जमा होण्यास सुरुवात. या बँक खात्यामध्ये 21,000 रुपये. आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. पीक विमा वाटपाचे तातडीने आदेश इथं देण्यात आलेले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारने पीक विमा कंपनीकडून आज सर्वात मोठी आनंदाची बातमी. प्रतीक्षा संपली. आज सर्वात मोठी अपडेट समोर आलेली. आज दुपारी 1 वाजता नंतर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 21,000 रुपये याप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा होत आहे. आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून तातडीने आदेश इथे देण्यात आलेले आहे. आज सकाळपासूनच पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात. SMS देखील शेतकरी बांधवांना इथं आलेले आहे. आता या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. या बँकेची यादीसुद्धा इथं आलेली आहे. यामध्ये SBI, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा सुरू झालेले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सुरू झालेले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा सुरू झालेले आहे. पंजाब नॅशनल बँकमध्ये काही खात्यांमध्ये जमा होत आहे. कॅनरा बँकमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. युनियन बँकमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा जमा होण्यास सुरुवात. आता इंडियन बँकमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे. HDFC बँकमध्ये DBT खात्यामध्ये पैसे तर जमा होण्यास सुरुवात. ICICI बँकमध्ये जे आहे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ॲक्सिस बँकमध्ये काही खात्यात जमा होत आहे. IDBI बँकमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. एअरटेल पेमेंट बँकमध्ये DBT सुरू झालेले आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये ग्रामीण भागात वाटप सुरू झालेले आहे. ग्रामीण डिस्ट्रिक्ट कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये जिल्ह्यानुसार जमा होत आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे तर आलेले नसेल तर अशाने लगेच या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. आता कॉल केल्याच्या नंतर तुम्ही कशासाठी तक्रार करू शकता? ज्यांचे कोणाचे पीक विम्याचे पैसे आलेले नाहीत, अर्ज पेंडिंग दाखवत आहे, अर्ज रिजेक्ट झालेला आहे, यानंतर यादीत नाव नाही, चुकीचे बँक खाते दिलेले आहे, आधार लिंक समस्या, KYC समस्या, अर्ज क्रमांक माहिती, पीक विमा दावा क्लेम, चुकीची पीक नोंदणी दुरुस्ती, नुकसान भरपाई माहिती, जिल्ह्यानुसार वाटप माहिती, पीक विमा प्रतिनिधीशी संपर्क, तक्रार नोंदवण्यासाठी, आता तक्रार क्रमांक मिळवण्यासाठी आता लगेच त्या नंबरवरती कॉल करा. ज्यांना कोणाला आलेलं नसेल तर इत्यादी समस्येसाठी तुम्ही या 14447 या नंबरवरती कॉल करू शकता. कॉल करताना आधार नंबर, मोबाईल नंबर, पीक विमा अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर, बँकेचं पासबुक जवळ ठेवायचं आहे. आता या जिल्ह्यांकरिता आलेला 1600 कोटी रुपये. आता अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या, निधी आणि स्थिती आपण इथं जाणून घेणार आहोत. आता सर्वच जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. काही जिल्हे पेंडिंगमध्ये आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155 कोटी रुपये वाटप सुरू. अहमदनगरमध्ये 2,31,000 शेतकरी बांधवांना 160 कोटी रुपये वाटप सुरू. सोलापूरमध्ये 1,82,000 शेतकरी बांधवांना 111 कोटी रुपये वाटप सुरू. धाराशिवमध्ये 4,98,000 शेतकरी बांधवांना 218 कोटी रुपये वाटप सुरू. जालन्यामध्ये 3,70,000 शेतकरी बांधवांना 160 कोटी रुपये जमा सुरू. परभणीमध्ये 4,41,000 शेतकरी बांधवांना 206 कोटी रुपये जमा सुरू. लातूरमध्ये 2,19,000 शेतकरी बांधवांना 244 कोटी रुपये जमा सुरू. अकोल्यामध्ये 1.77 लाख शेतकरी बांधवांना यामध्ये ते 97 कोटी रुपये जमा सुरू. बुलढाण्यामध्ये 36,000 शेतकरी बांधवांना 18 कोटी रुपये जमा सुरू. नागपूरमध्ये 63,000 शेतकरी बांधवांना 42 कोटी रुपये जमा सुरू. यानंतर इथे आपलं सांगली जे आहे तर आता सांगलीमध्ये इथे 98,000 शेतकरी बांधवांना 22 कोटी रुपये. यानंतर इथे सातारामध्ये 40,000 शेतकरी बांधवांना 6 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात. जळगावमध्ये 16,000 शेतकरी बांधवांना 4 कोटी. अमरावतीमध्ये 10,000 शेतकरी बांधवांना 8 लाख. बीडमध्ये ते 2,85,000 शेतकरी बांधवांना 175 कोटी. नांदेडमध्ये 3,10,000 शेतकरी बांधवांना 188 कोटी. हिंगोलीमध्ये 1,25,000 शेतकरी बांधवांना 66 कोटी. यवतमाळमध्ये 2,70,000 शेतकरी बांधवांना 145 कोटी. वाशिममध्ये 1,42,000 शेतकरी बांधवांना 82 कोटी. तर आता या सर्व जिल्ह्यात वाटप इथं सुरू झालेलं आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी इथं येणार, टप्प्याटप्प्याने जमा होईल. वर्ध्यामध्ये 92,000 शेतकरी बांधवांना 58 कोटी. चंद्रपूरमध्ये 88,000 शेतकरी बांधवांना 49 कोटी. यानंतर इथे गडचिरोलीमध्ये 54,000 शेतकरी बांधवांना 28 कोटी. धुळेमध्ये 1,15,000 शेतकरी बांधवांना 61 कोटी. नंदुरबारमध्ये 96,000 शेतकरी बांधवांना 44 कोटी. यानंतर इथे पुणेमध्ये पेंडिंग आहे, मुंबईमध्ये पेंडिंग आहे, पालघरमध्ये पेंडिंग आहे. यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पेंडिंग आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेंडिंगमध्ये आहे, बाकी आहे.
कोल्हापूरमध्ये काही लाभार्थ्यांना 13 लाख इथं जमा येत आहे. मराठीमध्ये जळगावमध्ये काही खात्यांमध्ये 4 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये जे काही पेंडिंग इथं सुरू आहे. आता ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आलेले नसेल तर अशाने लगेच या नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही तुमची तक्रार करा. कोणाला पीक विम्याचे पैसे जमा होत आहे, ज्यांचा पीक विम्याचा अर्ज मंजूर झालेला आहे, खरीप रब्बी पीक विम्याची नोंद केलेली आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, ई-KYC पूर्ण आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, NPS आहे, मॅपिंग आहे आणि पीक विमा कंपनीकडून त्यांचा क्लेम इथं मंजूर झालेला आहे. थेट DBTद्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे. आता कोणत्या बँक खात्यामध्ये, यामध्ये SBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, सेंट्रल बँक आहे, युनियन बँक आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, पोस्ट पेमेंट बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती आहे. तर अशा बँकेमध्ये पैसे इथं जमा होत आहे. आता यामध्ये पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा. ज्यांना कोणाला पीक विम्याचे पैसे आले नसेल, प्रति व्यवस्थापक साहेब, तालुका, जिल्हा, पीक विमा रक्कम खात्यातनं जमा झाल्याबाबत अर्ज. तर आता महोदय, मी खाली सही करणारा शेतकरी पिकाचा पीक विमा काढलेला आहे. माझा पीक विमा अर्ज मंजूर आहे असूनही अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. आता यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, पिकाचा प्रकार आणि अर्ज क्रमांक, जे काही पीक विमा पावतीवरती तुम्हाला ॲप्लिकेशन ID मधून राहील ते तुम्हाला टाकायचं आहे. तरी माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करावी ही नम्र विनंती. यासोबत तुम्हाला आता जोडायचे कागदपत्र. तर आता यासोबत जोडायचे तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, सातबारा आणि अर्ज क्रमांकाची पावती म्हणजे पीक विम्याची पावती. आता हा जो अर्ज आहे हे तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस राहते तिथे नेऊन द्यायचं आहे किंवा ऑनलाईन तक्रार करा 14447 म्हणजे 14447. तर यावरती लगेच कॉल करा आणि पीक विमा मिळवा. नाशिकमध्ये 3,50,000 शेतकरी बांधवांना 155 कोटी. यानंतर अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, जालना, परभणी, लातूर, अकोला, सांगली, नागपूर, बुलढाणा, सातारा, जळगाव, अमरावती, कोल्हापूर. तर अशा जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना इथं याप्रमाणे पैसे इथं येत आहे. आता हा जो निधी आहे ते टप्प्याटप्प्याने इथं जमा होत आहे. सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे येतील असं नाही, टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे इथं जमा होणार आहे. आजची आनंदाची बातमी म्हणजे सर्वांनाच SMS इथं सुटलेले आहे. सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा, खात्यात पैसे आले की नाही.